पुढच्या बातमीकडे वळतोय। महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला बिनविरोध उमेदवारांची बंपर लॉटरी लागली आहे। भाजपचे 44 आणि शिंदेंच्या शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध झालेत। त्या प्रभागामध्ये विरोधी उमेदवार शिल्लकच नसल्याने तेथे निवडणूक प्रक्रिया होणार नसल्याचं आयोगाने सुद्धा स्पष्ट केलंय। बिनविरोध आलेल्या उमेदवारांची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली, तर या सर्व प्रकरणांची आता चौकशी होणार असून हे प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलंय। मात्र ज्या ठिकाणी बिनविरोध उमेदवार आहेत तेथे निवडणुकीची प्रक्रिया नसल्याने मतदार राजाचा मूलभूत अधिकार हिरावून घेतला जात असल्याची चर्चा मतदारांमध्ये आहे। आपण सविस्तर पाहूयात। महापालिका निवडणुकीत 70 उमेदवार बिनविरोध उमेदवारांवरून राजकारण तापलं। ज्या ठिकाणी बिनविरोध उमेदवार तिथे निवडणूक प्रक्रिया नाही। आयोगाच्या म्हणण्यानुसार नियमात तशी तरतूद नाही। बिनविरोध उमेदवार प्रकरणी न्यायालयात याचिका। निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक राजकीय समीकरणांना अर्थपूर्ण व्यवहारांची जोड मिळत असते। राजकीय पक्ष युती आणि आघाडीच्या रणनीतीवर वाद करत असले तरी प्रत्यक्षात आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी अनेक ठिकाणी राजकीय सेटलमेंट केल्या जात आहेत। विरोधात असलेल्या उमेदवाराला विविध आमिषे दाखवून त्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जाते। मुळात निवडणूक प्रक्रियेमध्ये एकही उमेदवार पसंत नसल्यास मतदार राजाला यापैकी कोणीही पसंत नाही अर्थात नोटा हे सांगण्याचा अधिकार आहे। राजकीय पक्षांनी संबंधित उमेदवाराला बिनविरोध निवडून आणले असले तरी लोकशाहीत ज्या मतदार राजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे त्याला बिनविरोध उमेदवारालाही नापसंत करण्याचा अधिकार असणं आवश्यक आहे। संबंधित उमेदवाराला त्या प्रभागाचे प्रतिनिधित्व मिळणार असलं तरी त्याला किती मतदारांनी नापसंत केलंय याची नोंद होणं आवश्यक आहे। मात्र आयोगाच्या म्हणण्यानुसार अशी तरतूदच या प्रक्रियेमध्ये नाही। निवडणूक आयोगाचं म्हणणं काय? निवडणूक नियमानुसार छाननीनंतर एकच उमेदवार शिल्लक राहिल्यास मतदानाची तरतूद नाही। अशा प्रकरणांमध्ये नोटा पर्याय अस्तित्वात असला तरी त्या ठिकाणी मतदान घेता येत नाही। ईव्हीएम मध्ये नोटा पर्याय असूनही एक उमेदवार शिल्लक असलेल्या वॉर्डात मतदान प्रक्रिया नाही। जर आज हा ट्रेंड कायम राहिला बिनविरोधचा तर पुढच्या काही वर्षांनी म्हणजे पुढच्या वेळेला जेव्हा निवडणुका येतील ना त्यावेळेला महापौर देखील बिनविरोधात बसेल। म्हणजे इलेक्शनच होणार नाही। 50-55 जागावर हे बिनविरोधच्याच जे काही नंतर खर्च करावा लागतो तो आधी करतील। फक्त एकच वैध नामांकन शिल्लक राहिले तरी निवडणुका घेतल्या पाहिजेत। उमेदवारांना बिनविरोध निवडून येण्यापेक्षा मतदारांना नोटा पर्यायाद्वारे मतदानाचा अधिकार बजावण्याची परवानगी दिली पाहिजे अशी मागणी या विरोधात याचिका दाखल करणाऱ्या मनसेच्या नेत्यांनी केली आहे। लोकशाहीत मतदार राजा हा प्रमुख घटक मानला जात असला तरी राजकीय सोय म्हणून एखादा उमेदवार मतदारसंघात लादला जात असेल तर त्याला किती मतदारांची नापसंती आहे हे समजण्याचा अधिकार सर्वांना असायला हवा, तरच नोटा या पर्यायाला खऱ्या अर्थानं न्याय मिळेल। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।